देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. पुण्यतिथीनिमित्त एकत्र जमलेलो आहोत. संत श्रीपाद बाबा हे 12 नोव्हेंबर 1920 रोजी या सृष्टीमध्ये अवतीर्ण झाले व जड जीवनाचा उद्धार करत करत बाबा 10 जानेवारी 1998 रोजी परत आपल्या सहधामी परतले. पण जाता जाता एक संदेश देऊन गेले, तो म्हणजे महात्म्यांचा संदेश. हा महात्म्यांचा संदेश विश्वात्मके देवे या ग्रंथामध्ये रचलेला आहे. ह्या महात्म्याच्या संदेशावर आज मी चिंतन करणार आहे. सर्वसाधारण बद्ध मनाला चांगला मानत नाही, चांगल्या कल्पना सुचत नाही, चांगल्या कल्पना सुचतात तर फार आनंदाची गोष्ट आहे. नुसत्या कल्पना सुचून चालत नाही, त्या कल्पना अस्तित्वात आहे याचा अनुभव करून घ्यावा तर त्या कल्पना सुचण्याचा फायदा आहे. कल्पनेचे अद्वैत नको, ते वास्तवाचे असावे. केवळ कल्पनेचे अद्वैत म्हणजे पोपटपंची. पोपटपंचीने काही साध्य होत नाही. फार तर हे समाज डोक्यावर घेऊन नाचेल असे आपण होऊ दिले नाही पाहिजे. पैशाने श्रीमंत कसे होता येईल यापेक्षा सामाजिक न्याय व संतांची भाषा शिका, ती आत्मसात करा. समाजाच्या मदतीने आपण श्रीमंत झालेलो आहोत हे श्रीमंताच्या कधीच लक्षात येत नाही, म्हणून ते कृतज्ञ ठरतात. तुम्ही कधी कृतज्ञ बनू नका. कारण हातातली चतकोर भाकर घेण्यासाठी गरीब सहजतेने हात पुढे करतो, तसे धाडस श्रीमंत करत नाही. म्हणून पैशाने श्रीमंत होण्यात यात खूप मोठा धोका आहे. गुणसंपन्न असलेल्या माणसांनी जर का कमी गुण असलेल्या माणसांना मदत केली की बुद्धिमत्ता, कल्पकता व स्वयंशिस्त यात अधिक वाढ होईल. त्यात नैतिकता दाखवून भागत नाही, सक्रियतेला महत्व असते. झाडे लावा झाडे जगवा असे म्हणणारे भरपूर आहे, पण प्रत्यक्षात झाडे लावून जगवणारे फार कमी आहे. बाबा म्हणतात की धार्मिक कार्य इतके सामाजिक कार्याला सुद्धा महत्व आहे. म्हणजे सक्रिय करून कार्य केले तर तुमचा गुण गौरव हो अथवा ना हो याच्याकडे लक्ष देऊ नका. सदैव जागृत राहा, शिथिल बनू नका, कारण महान त्यागाने महान कार्य घडते असे बाबा म्हणतात. कोणाचाही स्वार्थ ठेवू नका. तुमच्या, माझ्या किंवा गुरुदेवाच्या नावाच्या कीर्तीची अभिलाषा बाळगू नका, जेणेकरून आपल्या संकल्पना दूषित होणार नाही. नावलौकिकासारख्या शिद्राच्या मागे धावाल तर नाश होईल व विधात्याच्या मागे धावाल तर चिराव व्हाल. प्रेम देत राहा, दृढ श्रद्धा असू द्या, कारण गोकुळ संघटित होऊन गोवर्धन पर्वत उचलते. आपण संघटित होऊन जर भगवंताचे कार्य पार पाडले तर आपण पाहिजे ते करू शकतो. विश्वास आहे की भगवंत तुमच्या पाठीशी आहे, म्हणून कसलीच अडचण येत नाही. मनातली भीती काढून टाका, कारण भीती हे मोठे पाप आहे. कलियुग संपुष्टात येत आहे. अस्पष्टतेपणा, अभाव, आळस, कलह हे सर्व कलियुगाचे प्रभाव आहे. याला बळी पडू नका. ईश्वर चिंतन आणि आपले कर्तव्य विसरू नका. पाप कर्म, काम असण्याचे भोग, समाजाने केलेले मान सन्मान, आर्थिक नुकसान, मृत्यूने हिरावून घेतलेले प्रियजन आणि शारीरिक रोग याचे कधीही स्मरण करू नका. कारण मनुष्य देहाला येण्याचा मुख्य उद्देश काय हे साध्य करण्यासाठी जो धडपडतो तो खरा साधक असतो. कारण जसं की तुकाराम महाराज यांनी अनुग्रह घेऊन साधक झाले आणि मनुष्य देहाला येण्याचा मुख्य उद्देश काय हे साध्य करण्यासाठी धडपडले. आणि साध्य करण्यासाठी त्यांची चाललेली धडपडा ही त्यांची साधना होती. आणि ही साधना करताना त्यांना निष्कर्म स्थिती प्राप्त झाली, म्हणून ते संत पदाला पात्र झाले.
म्हणून ते संत पदाला पात्र झाले. आपल्या छोट्याशा प्रयत्नामुळे मोठे कार्य होणार आहे. म्हणून अहंकारी बनू नका, मतभेदातून चर्चा करू नका. एकमत असलेल्यावर चांगली चर्चा असते आणि चांगली कार्यसिद्धीत येते. आपल्या मताचा दुराग्रह बाळगू नका. आपल्या मनाचा दुराग्रह बाळगू नका. विभिन्न रासायनिक द्रव्ये एकत्र करून ठेवणे हे आपले कार्य आहे. पण केव्हा ते विभिन्न रासायनिक द्रव्याचे मोठे स्फोटके होऊन मोठे कार्य घडेल हे विधात्यालाच माहिती. तो विधात्यावर विश्वास ठेवून सर्वसामान्य जन व गरीब सुद्धा सुखी होणार आहे. विधात्याने आपल्याला परमार्थिक कार्यासाठी साधन म्हणून निवडले आहे. हेच आपले सर्वात मोठे भाग्य आहे. तो किती दयाळू, कृपाळू व उदार आहे. त्याने आपल्या सर्वांना आपल्या कुशीत घेतले आहे. ईश्वरापर्यंत जाऊन पोहोचण्याचा साधा, सोपा आणि प्रभावी मार्ग सापडलेला आहे. त्याचा फायदा करून घ्यावा. अशी उभी संधी परत येत नाही. श्रद्धा ठेवा. श्रद्धेतून प्रेरणा मिळेल. प्रेरणेतून रहस्यमयी कल्पना सुचतील आणि श्रद्धेतून रहस्यमयी कल्पना सुचते. अंतःकरण हे साक्षात्कार शक्ती असते आणि श्रद्धा हे साक्षात्कार शक्तीचे रहस्य आहे. साक्षात्कार शक्तीचे रहस्य आहे. साक्षात्कार हे अंतःकरणावर ठरते. अंतःकरणातून साक्षात्कार हे आचरणातून ठरते आणि आचरणातून व्यक्तिमत्व पण ठरते. बऱ्याच माणसाच्या मनात कुठेतरी खोलवर जाऊन स्वार्थाची चौकट ओलांडून सामाजिक कार्य करण्याची उर्मी दळमळलेली असते. अशासाठी योग्य त्या आव्हानाची गरज असते. महात्मे आपल्या संदेशातून आवाहन करतात आणि दळलेल्या विषयाचं प्रयोजन करून सांगतात आणि दळलेल्या उर्मीला उसळी लावतात. याला शिवशक्ती जागरण म्हणतात. तसंच बाबांनी आपल्या मनात शिवशक्ती जागरण करून आपल्या मनात दळलेल्या उर्मीला उसळी लावली आहे. म्हणून देव देश धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी कार्य करत आहे. गेले दिगंबर विश्वविभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी. आता ऐसे तुझे होणे नाही. जय हरी.